निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, जरा अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? पंढरपूरवरून. अरे वा 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 वा, एकदम हा. पवित्र स्थानावरून बोलताय. हा, या ना. म्हणजे ती माहेर आहे माझं आणि इथं सासर तिथं 5-10 किलोमीटर अंतरावर आहे. अच्छा. हा 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 हा. पण असं इतकं लांब नाही ना, मग पंढरपूर आम्ही सांगतो. बरोबर. हो हो हो. काय काय अनुभव आला ताई? हा, अनुभव सांगते ना. हा काय झालेलं, मागच्या 1 वर्षापूर्वी इतकी हा स्वामी सेवेत नव्हती मी. हा हा हा. म्हणजे कसं, आमचे सासरे दत्तांचं करत होते. बरं. अरे वा. मग ते गेले. हम्म. ते गेल्यानंतर म्हणजे असं मी वैभव लक्ष्मीचं शुक्रवार केलं होतं. अच्छा. हा हा. आणि शुक्रवार झाला आणि संध्याकाळी उद्यापनाच्या दिवशी संध्या एकदम स्वप्नात असं काय आलं, ती महालक्ष्मी काय सांगतेय, हा. अगं माझं थांबव. आणि एकदम स्वामींचा फोटो माझ्या समोर आला ओ. आणि तू ह्यांचं कर, अरे वा. सगळ्या संकटातून तुला तेच दूर करण्यात, असं सांगत होती ते. बापरे. बाई, म्हणलं तुम्हाला ताई सांगते, माझ्याकडे फोटो नव्हता काहीच, म्हणजे मूर्ती सुद्धा नव्हती. हा 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 हा. हा, मग काय झालं, हम्म. मग माझी मुलगी बारकी लहान 3रीला आहे. हा हा हा. मग तिच्या मॅडमला म्हणजे मला फोटो आणायला पैसे सुद्धा कोण देईना. आई ग. हा, आता म्हणजे परिस्थिती कशी आहे, म्हणजे पैसा आहे पण आम्ही शेतकरी. बरोबर. हो. शेतकरी म्हणलं ना, म्हणजे त्यांच्या मालकांकडे पैसे असतात, आपल्याकडे कोण देणार आहे आपल्याला 1 खरंय रुपया तर खरंय देतंय का कोण. खरंय खरंय. हा, मग त्यांना, त्या मॅडमला मी विचारलं, हा. मॅडम म्हणलं तुम्ही एक माझं काम करणार का? त्या हम्म. म्हणल्या काय हो, सांगा की. हा हा. मी म्हणलं मला काय नको, फक्त स्वामी समर्थांचा एक फोटो तेवढा आणून द्या म्हणलं. हा, मग त्या म्हणल्या आणून देते तुम्ही, आधी सांगायचं ताई. मी म्हणलं अहो असू द्या, द्या म्हणलं. मग ते फोटो त्यांनी आणून दिला आणि अजून स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आणून दिला. अरे बापरे. हा हा, ग्रंथ पण आणून दिला. मग मी काय केलं, असंच 3 मुलं आहेत मला, छोटी छोटी. हा हा हा. पण सगळ्यांनी मला कुठं 1 रुपया 2 रुपये असं सटवून सगळे पैसे मला दिले, 200 रुपये आई पुन्हा. गो. अरे वा. हा, असं साठवून 200 रुपये दिले. मम्मी ती आधी मॅडमचं पैसे देऊन टाक म्हणली, तिघं पण. मी म्हणलं देऊया की आपण, लगेच हा देऊया. हा हा हा. लगेच पैसे द्यायला गेली मी. हा. मॅडम नकोच म्हणत होत्या. नाही म्हणलं तसं नाही, स्वामी आई आली ना, पैसे बरं. तुम्हाला घ्यावेच लागतील म्हणलं. खरंय खरंय. हा, मग 11 गुरुवारचं व्रत केलं ते बघूनच ना. हा हा हा. हा, मग तिथं काय सांगितलं, 1 ते 21 दिवस वाचायचे. बरोबर. हो. मी तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्याच्यानं ते होतच नव्हतं. हा हा. मी स्वामींना काय म्हणायची, हम्म. स्वामी तुम्ही काय पण करा, पण हम्म. माझं तेवढं काम होऊ द्या. मी तुम्हाला कधीच काही मागितलं नाही, कधी म्हणजे कधी. मला माहितच नाही ना तुम्ही कोण आहे ती, मी कसं तुम्हाला कधी काय मागेल. बरोबर. मग फोटो घेतला, दिला, सगळं झालं. 21 गुरुवारचं उद्यापन त्या दिवशी खेड्याला गावात राहतोय आम्ही इथं. हा. आसपास मुलं पण नाहीत बरं का कोणी. आया. आणि 11 मुलांनी जीव घालायचं असं तसं, म्हणजे उद्यापनात त्या युट्यूबवर मी सगळं बघत होती. बरोबर. हा. हा, मग ती मुलं, अक्षरशः मुलं माझ्या घरी 3च आली, 11 पण आली नाहीत. या बघा. 11 पण आली नाहीत, 3च आली. हा. आणि मी संध्याकाळी असं म्हणजे आता उदास वाटतच की 11 यायला पाहिजे होती, बरोबर 3च बरोबर. कशी काय आली, मग जरा नाराज झालं. हा हा आणि संध्याकाळी झोपले आणि स्वप्नात साक्षात स्वामी काय म्हणतात मला, हा हा. अगं ती 3 मुलं म्हणजे कोण, मीच आहे ना, कशाला तू टेन्शन घेते. ब्रह्म. असं म्हणले बरोबर मला बरोबर. स्वामी. स्वामी दत्तगुरु. म्हणलं मी चुकलं, म्हणले नाही तुमच्या परत असं कधी म्हणजे मनातच आणत नाही म्हणलं मी. हा 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 हा. आणि ते असे गुरुवार कशासाठी धरले होते, असं शेती विकून आम्हाला दुसरीकडे शेती पाहिजे होती ना जरा. अच्छा. हा हा. हा, मग ती मिळाली, घेतली सुद्धा, दिली सुद्धा स्वामींनी, नाही असं अरे वा नाही. वा 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 वा. हा. हो, दिली. आणि मुलांना कसं
आधी ती फोटो यायच्या आधी आपलं मी सगळ्यांना सांगितलं ना हा 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 आपल्या घरी, म्हणजे श्री स्वामी समर्थ असं फक्त म्हणायची मुलं माझी. हा 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 हा, तर ज्या दिवशी ती फोटो घरात आला त्या दिवशीपासून तिने पण मुलं तारक मंत्र म्हणतेत, परत रोज एक माळी जप करतेत. अरे वा. हा, कधी पण. आणि कुठलंही काहीही संकट असू द्या, हा. मम्मी आपण रडायचं नाही, आपली स्वामी आई आहेत, आपली बरोबर. स्वामी आई आहे, आपण कशाची टेन्शन घ्यायचं नाही असं म्हणजे काय आपल्याला वाटतच ना असं. बरोबर. हो हो पण ती मुलं तशी आमची म्हणायची बघा, स्वामी आहेच म्हणायची, अजिबात भ्यायचं नाही, काही नाही. हो, खरं असे तुमचे अनुभव ऐकते ना मी, मला वाटायचं कधीतरी आपण पण शेअर करावं. पण काय व्हायचं ना, मला एकदम भीती वाटायची, काय होतंय काय नाही, मी नीट बोलन का असं वाटायचं. किती खरंच छान की. सांगताय बघा आता. नाही खरं ना, आज पण आता काय झालेलं, 8:30ला असाच अनुभव ऐकत होतो आम्ही. हा 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 आणि म्हणजे काय पोरं मी काय करायची, असे अनुभव ऐकले एकदम मुलं शांत बसतेत, अभ्यास करत बसतेत, शांत बसतेत. मम्मी ह्यांचं किती छान झालंय बघ की ग, तू पण सांग की एखादा अनुभव असं म्हणायचं. हा 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 हा, इतके आल्यात ना अनुभव, लय म्हणजे लय स्वामींनी भरभरून दिलंय मला. खरंच खरंच. हा, अजून देतील ताई. आता बघा तुम्ही अनुभव शेअर केला ना, अजून भरभरून देतील, अजून छान छान अनुभव येतील. हो ना. आता कसं झालंय, ती शेती विकून आम्ही म्हणजे असं दुसरीकडे घेतली ना, घेतल्यानंतर लगेच पैसेही कुठलं घर बांधाय आपल्याला. बरोबर. हो हो मग आम्ही आपलं पत्र्याचं शेड मारले हा हा आणि त्यात राहतोय. हो. हा, आणि आता पण इथं पण बघा कसं झालंय आता, खरं सगळं घेतलं त्या शाळेसाठी मुलांच्या. हा हा आणि इथं आता वर्ग भरपूर आहेत, मुलं भरपूर आहेत शाळेत. हा 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 आणि असं म्हणजे शिक्षकच जरा कमी पडायला लागलेत बघा. अरे सगळीकडे तोच प्रॉब्लेम आहे ताई, शिक्षकांचा. हा, शिक्षकच कमी पडायला लागलेत. आणि काय झाले, आता आपण म्हंटल ना सेमीनं घालायची, बरं फी द्यायला काय नाही हो, माणूस काय पण करतं इकडचं तिकडचं बरोबर बरोबर. शाळेसाठी. काय आता माणूस आधी, आता मी आमचे मिस्टर काय म्हणतोय, आपण नाही ते नाही, मुलांना तरी नीट शिकवायचं. हो, खरंय खरंय. एकच स्वप्न, मुलांना तरी नीट शिकवायचं. बरोबर. मग आता काय म्हणजे असं तर चालू प्लॅन, सांगू का, हा हा आपलं पंढरपूर पाशी आपलं कुठंतरी 1-2 गुंठ जागा घ्यायची आपली. हा 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 आणि तिथं आपलं घर बांधायचं. हा हा म्हणजे शहर ठिकाणी कसं शाळेची सोय हो होते ना. हो हो खरंय. हा, मग शेतीला आता आजकाल कोणी एवढं विचारत नाही. हा. मी म्हणलं ना आमच्या मिस्टरांना, म्हणलं आपण शेती पण करायची, सोडायची नाही, तिथून येऊन जाऊन करूया म्हणलं. हो 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 ना. मग बरोबर काय आहे. करायचं, शेत मुलांच्यात ना बारक्या मुली, जरा मुलगी हुशार राहिलय बारकी. हो का. अरे वा. हा, काय झालं ती कशाच ग ती पेपर, ती प्रज्ञा काय तर आहे की होती. प्रज्ञा परीक्षा. बरोबर. हा हा, त्याच्यात बघा ती केंद्रात पहिली आली. अरे वा. आणि कितवीला आहे ती? सकाळी 3रीला, आता 4थीला गेलीये बघा ती. हो. अरे वा. हा, इंग्रजी हे सगळं वाचा येतंय सगळं. हा, मग तिचा पण सांगते अनुभव तुम्हाला. तिचं काय झालेलं, म्हणजे आज सकाळी पेपर होतं हा हा आणि ती परीक्षा द्यायला जाणार होती. हा हा परीक्षा द्यायला जाणार होती आणि हेतनं ती काळजीच करायची. मी म्हणलं काय झालंय ग, असं का करते तू. अगं मम्मी, माझा अभ्यासच झाला नाही म्हणली. अगं बाई. हा हा मी म्हणलं बाळा तसं करते ती का म्हणलं. हम्म मग मी म्हणलं काय तसं करायचं नाही म्हणलं, कुणाचं बघून लिहायचं नाही. हा हा आपल्याला जेवढं येतंय ना आपण तेवढं लिहायचं, शेवटी स्वामी आई आहे आपल्या पाठीशी म्हणलं. खरंय खरंय. हा, मग तिनं काय लिहिलं पेपर मध्ये काय नाही, तिला काहीच कळलं नाही. हा 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 तिनं फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरणच करत बसली ती. अगो बाई. हा, मी म्हणलं, आणि परत एक म्हणजे ती सगळा निकाल कळला ना, गुण कळले. आणि मॅडमने मला फोन केला. मला म्हणलं सिद्धीची मम्मी तुम्ही कुठं आहे. मी म्हणलं का हो, रानात आहे म्हणलं मी. अहो तुमची मुलगी केंद्रात पहिली आली म्हणल्या. वा. म्हणलं मलाच खरं वाटेना. मी म्हणलं खरं. तुम्हाला मी खोटं बोलेन का म्हणल्या, त्या पण बैठकीत जातात ना. बरोबर. हो हो. हा, मी म्हणलं नाही तसं नाही हो म्हणलं. नाव म्हणलं हिनं अभ्यास केला नाही काय नाही. असं थोडी अभ्यास केलाच असणार तिने, पण स्वामी पण आहे तिच्या पाठीशी. लय म्हणजे लय. आणि शाळेत मी तुला रोज सोडायला जाते ना शाळेत, 1-1.5 किलोमीटर अंतर आहे शाळेत आमच्या इथून. मग तसली आपली स्कूटी आहे माझ्याकडं. मग मी आपलं जाते सोडायला तिला. अरे वा. हा, शाळेत सोडायला जायचं.
हा. आणि हायवे इथं जवळ समोरच. अरे वा वा वा. हा मग जाताना कसं कितीतरी गाड्या येतात ना, बरोबर आहे. हो खरंय. म्हणजे काय करायची, ती घरनं जाताना मम्मीच्या पप्पांच्या आंघोळ केली की स्वामींच्या पाया पडणार. स्वतःहून? तिन्हीच्या तिन्ही मुलं, अरे वा. ते नाही पण. नाही किती छान संस्कार आहेत बघा. तिन्ही पण मुलं आधी काय करणार, स्वामींच्या पडणार हम्म. आणि परत पप्पाच्या पडणार, मम्मीच्या पडणार, परत आजी पण असते त्यांची कधी कधी घरात, त्यांच्या पण पडणार. हो. अरे वा. आणि मला काय म्हणत नाही जाताना, काय ती स्वामींशी बोलती काय माहिती. अरे वा. चला माया संग आपण दोघं जाऊ, मम्मीला काम आहे असं तसं काय 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 वा म्हणते. वा वा वा. एवढी छोटी. तिने पण तशीच करते. नाही खूप छान ताई, खूप छान. नाही नाही छान आहे. आणि खूप म्हणजे एवढा स्वामींचा अनुभव आहे ना. खूप मस्त वाटतं माहितीये खूप का छान ताई. स्वामींचा. मी शेअर करते तुमचं. हो हो. हा, श्री आणि स्वामी. कधीतरी पंढरपूरला आलं तरी मला ह्या नंबरवर फोन करा. डाळिंब नक्की, आहे, नक्की. द्राक्ष आहे, सगळं सगळं भेटेल. आम्हाला काही तिथे जाऊन तुमच्यापाशी येऊन देणं होत नाही. आम्हाला नाही हो, इथल्या इथं तुम्ही या पंढरपूरला नुसतं जाणं भेटीला होत नाही. मुंबईला या. हो. पण नाही कधीतरी आलं ना तरी पण मला सांगा एक फोन करून. नक्की 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 ताई. हा? भाजीपाला भरपूर आहे हो. बाई ग. किती मोठं मन आहे तुमचं. नाही असं म्हणजे काय झालं, भेंडी आणि मिरची आम्ही रानात लावली होती. हा हा हा. मग भेंडीला एवढा म्हणजे दर असो किंवा नसतो आपण एवढा विचार करत नाही ना आपण. बरोबर. हो. मग घरी कोण पण येऊ द्या, मग घरी कोण आले की त्याला आपलं मिरची द्यायची, भेंडी द्यायची. आता देशी वांगी लावलीत रानात, देशी वांगी द्यायची. अरे वा. कोण आलं ना त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही बघा. अरे कोण बी असो, बापरे. जवळचा असो लांबचा असो काय पण. किती छान ताई. कारण किती छान. तुमच्या आशीर्वादाने आमचं चांगलं झालंय. आमच्यात आहे म्हणून तुम्ही नेताय. उद्या खरंय. आमच्यात नसते नेलं म्हणजे मी तुम्हाला दिलं असतं का. नाही नाही, ही स्वामींची कृपा आहे. कृपा आहे आणि खरंच. तुमचं एवढं मोठं मन आहे ना, तुम्हाला भरभरून देतील स्वामी ताई. आणि अक्कलकोट मध्ये गेलेली ना मी. अक्कलकोटचा एक अनुभव हा सांगा सांगा. हा. 5 मेला माझा बर्थडे होता. अरे वा. मग मी आमच्या मिस्टरांना काय म्हणलं, मी तुम्हाला कधी काय मागितलंय का. ते म्हणले नाही. मी तुम्हाला कधी त्रास देते का. ते म्हणले नाही का ग. मी म्हणलं मी तुम्हाला एकच मागते, मला म्हणलं सांग. बघा म्हणलं नाही म्हणायचं नाही. मग परत मी म्हणायचं ते मुलं काय म्हणली, बारकी मुलगी माझ्यापाशी होती, ती काय म्हणली, अहो पप्पा तिला अक्कलकोटला जायचंय म्हणली. तुम्हाला तशी म्हणते म्हणली. अय्या. बर मी म्हणलं, मला म्हणलं होय खरं का. मी म्हणलं हा जायचंय म्हणलं. मग सगळं आवरलं पण जरा प्रॉब्लेम झाला, ते झालं रद्द. परत शुक्रवारी 5 तारीख होती आणि रविवारी मला म्हणलं रविवारी तुला नक्की नेतो बघ म्हणलं. बरं म्हणलं असू द्या म्हणलं. मग शुक्रवारी सकाळी रविवारी सकाळी सगळं झालं, गेलो बरं का. रविवार होता मिस्टरांचा. मिस्टरांनी सकाळी खिचडी खाल्ली होती शाबूची. आणि मी उपाशीच. आपल्याला एकतर आधी जायचं वेळ ना, कधी जायचे स्वामींना बघते कसं असेल कसं नसेल. खरंय. एसटीनं गेलो बघा, तिथं सगळं दर्शन झालं. आणि अन्नछत्र नाही का तिथं स्वामी, मग तिथं लाईनला उभा राहायचं तर मुलगी एकटीच घरी ना. हो बरोबर. आणि तिथं गर्दी पण खूप होती. म्हणलं आता 2-3 तास तर ह्यात जाणार म्हणलं आपलं. बरोबर. मग ते काय म्हणले, राहू दे म्हणले आता चल म्हणले, महागाई आपण परत एका दिवशी येऊ. दर्शन घेतलं आणि एसटीत महागारी बसलो. तिथे एक आजोबा होते बर का. आणि ते आजोबा काय म्हणले, काय ग म्हणले तू काय अशी करायला लागली. मी म्हणजे जरा चेहरा सुकल्याने झाला होता ना, जरा ती. मी म्हणलं काय नाही. मग सोलापूर मध्ये उतरलो आणि ते आजोबा आमच्या संकट उतरले. आणि परत पंढरपूरच्या, ते पण पंढरपूरलाच येणार होते ना. म्हणलं पंढरपूरला चाललोय म्हणलं. अगं मग थांब की म्हणलं, मी बी येणार आहे. मग बसा म्हणलं आपण जाऊया सगळे मिळून. मग एसटीत सगळे बसलो. आणि ते आजोबा त्या बाकीच्या माणसांना काय सांगतात माहितीये का, ही पोरगी आज सकाळपासून उपाशी आहे. अरे. आणि हिला काय सुद्धा मी खाऊ दिलं नाही. अरे बापरे. आमच्या मिस्टरांना काय म्हणतात, अरे एक पाण्याची बाटली तर घे रे. म्हणलं घ्या. पाण्याची बाटली घेतली, पाणी ती पिलं नाही तर मला म्हणलं तू पी म्हणलं, आधी तू उपाशी आहे म्हणलं. मी म्हणलं तुम्हाला कसं माहिती, कसं कळलं तेच. मी म्हणलं तुम्हाला कसं काय माहिती.
अगं मला सगळं माहितीये म्हणलं, मी तुझ्या सोबतच होतो. अय्या ते म्हणलं आमच्या मिस्टरांना म्हणलं हे काय नाही म्हणलं, फक्त माझी स्वामी आहे म्हणलं. खरं खरं हा. ताई, हा तर केवढा मोठा अनुभव आहे. नाही म्हणजे तिथून पाक पंढरपूर पर्यंत असतोर आम्ही गाडीतनं उतरस्तोर सारखं सांगायचंय नीट जावा, मी अय्या हाय इथंच, मी हाय, तुम्ही नीट वा, जावा. वा, मी म्हणलं तुम्हीच पाठीशी असलं कशाला कोण लागतंय म्हणलं सगळी. आणि त्यात कसं आहे, मला आई फक्त आहे, हा वडील नाहीत, बहीण पण नाही आणि भाऊ पण नाही. अरे हा एकटी असल्यामुळे जरा असं म्हणजे वाटतच की माणसाला. बरोबर वाटतच, साहजिक आहे. हा, तसं झालं. नाही, खूप तसं झालं छान मला. ताई, खूप हो छान अनुभव मी शेअर करते हा तुमचे. हो हो, नक्की हा, नक्की श्री करा. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.